पंचांच्या भूमिकेत योगेश भोईर, स्क्वेअर लेगचे पंच आहेत. मेन पंचांच्या भूमिकेत चेतन पाल सरांना आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्क होती मंथन. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, शरीरापासून कुठेतरी चेंडू दूर ठेवण्याचा काम चालू आहे गोलंदाज मंथनचं आणि तेच ठरले. आता मैदानच्या आतमध्ये निर्धाव चेंडू येतोय, कमबॅक करतो दुसऱ्या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा एकवटल्या. पुन्हा एकदा मंथन गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा बॅट चिकाडा लागत असताना झेलची संधी असेल. चेंडू बऱ्याच काल हवेमध्ये. आता पहिला धक्का लागत असताना बंटीच्या स्वरूपात सापट संघाला. बंटी बॅक टू द पवेलियन. एक संघ भिवंडी परिसरातील तर एक संघ कल्याण डोंबिवली विभागातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ तेवढं ताकदीचे आहेत हे देखील विसरून चालणार नाहीये. ओपन ग्रामीणचे संघ आज आपण खेळणार आहोत. 8 संघ असतील इन ऍक्शन मध्ये. पहिला सामना जिंकला कडेगोळी संघानं आणि परास्त केलं दावडी संघाला पहिल्या मॅच मध्ये. प्रेक्षकांच्या भेटीसाठी चालू असलेला सामना आपण पाहतो मैदानच्या आतमध्ये. योगेश आमने बी त्यांना फाईट करताना सापार्डे संघ. आलेल्या पाहुण्यांचं मान्यवरांचं क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जय मसोबा चषक वर्ष 2026 मध्ये. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज लाभल्या जगन नाना पाटील यांच्या माध्यमातून. केडीएमसी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सन्मान चिन्ह आम्हाला लाभले सौजन्य पियुष निखिल पाटील यांच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफ्या पुन्हा एकदा निधा चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये. मॅन ऑफ द मॅचच्या टोक्या सौजन्य स्वर्गीय चिंदू गंगाराम मस्कर सीएम एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून लाभल्या. त्यांचं देखील धन्यवाद. डॉट चेंडू येतो मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये मंथनला पाहतोय. 5 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा मंथन गोलंदाजी मार्कवरती. सूर्यकेसा फटका पाहायला मिळतात. लॉंगांच्या दिशेने हाफ पूल करण्याचा प्रयत्न केला एकदा पूर्ण आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन बसले धावफलकावरती. 3 या आकड्यावरती स्थिर आणि स्थगित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आहेत. चला व्हॉलंटियर्स बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. आपण इकडे यायचं नाही. तन्मय लेफ्ट हँड फलंदाज सूरजला पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला चेंज पाहायला मिळते. पुन्हा एकदा मंथन गोलंदाजी मार्कवरती. लॉकर मध्ये चेंडू होता. लोअर फुल टॉस निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते आपल्याला. एका गड्याच्या मोबदल्यात 3 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकामध्ये ते गोलंदाजी मार्कवरती शुभमला पाहतोय आपण. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक पाहायला मिळतंय. 3 खेळाडू तट्ट्या सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील आपल्याला.
पहिल्या षटकामध्ये मंथननं धावा खर्च केल्या फक्त 3 आणि एक मोहरा देखील टिपलाय बंटीच्या स्वरूपात. शुभमचा पहिला चेंडू, तेच तर चेंडू पाहायला मिळते, एकदा पूर्ण पाहायला मिळते बाईकच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते 4 या आकड्यावरती. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना चेंज पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय सापाटे संघाच्या माध्यमातून. ब्लॉकमध्ये चेंडू दाराला खोदून काढलाय, लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. उचलतील व्यक्ती तत्पूर्वी एखादा अर्थी समाधान मानावं लागतंय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे सापाटे संघाला. अजून एकही मोठा फटका आपण पाहिला नाहीये मॅच मध्ये. धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज मार्कवरती. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप पाहायला मिळतंय. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. षटकर पाहायला मिळतंय बॅटर समीरच्या बॅट मधून. षटकार येतं समीरच्या बॅट मधून. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील केला होता, परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली धापलकावरती 12 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पिटूच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सूरज लेफ्ट हँड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती शुभम पुन्हा एकदा खोदून काढल्या चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकदा पूर्ण भरधा वेगाने दुसरीचा प्रयत्न असेल. 2 धावा देखील पळून काढल्या मैदानच्या आत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. समीर आणि सूरज. चौदा धावा धापलकावरती. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. निदा चेंडू पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले स्थिर आणि स्थगित एका गड्याच्या मोबदल्यात 14 या आकड्यावरती. पुन्हा एकदा मंथनवरती विश्वास असला त्या मंथननी पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावांचा षटक घातला. तोच मंथन तो तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक घेऊन येत असताना मंथनला पाहतोय. आता स्ट्रायकरला समीर आहे, नॉन स्ट्राईकला सूरजला पाहतोय. अर्ली बॅट स्विंग पाहायला मिळते आपल्याला, परंतु चेंडू बॉडी होते आदलेत असताना रनआउटची संधी असेल. जर डायरेक्ट हिट लागला असता तर फलंदाज बाद पाहायला मिळत असताना. समीरला पाहतोय. दोन धावा येत आहेत लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धापलकावरती 16 या आकड्यावरती.
पंतांच्या भूमिकेत योगेश भोईर त्या सोबतीला असतील, चेतन पालसर पाहायला मिळत आहेत. दोन ऑफिशियल पंच. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ऋतिक म्हात्रे अँड कंपनी सज्ज आहे. पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी असेल परंतु डायरेक्ट हिट देखील लागत नाहीये. नशीब बलवंत आहेत समीरचे. 2 धावा देखील पूर्ण. तिसरीचा प्रयत्न असेल. तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होईल. मैदान धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा धावपलकावरती. तर स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज सूरजला पाहतोय. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत योगेश आमले बी या संघाची. पुन्हा एकदा लेफ्ट हँड केल्याचा प्रयत्न केला होता. विकेट किपर बीट होता आहे. रनआउटची संधी असेल. पुन्हा एकदा बाईकच्या स्वरूपात एकदा मिळतीये. एका धावेच्या मध्ये धावपलक पुढे सरकेल. 19 या आकड्यावरती मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवले, पूर्णपणे बांधून जकडून ठेवलं ते सापार्डे संघाला. क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी व्यूहरचना चेंज पाहायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअरला एक मिड विकेट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि लॉंग लेग आपल्याला पाहायला मिळते. चांगली फटक्याबाजी करावी लागेल सपाटे संघाला जर धावा बनवायचे असतील तर. या मॅच मध्ये दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे संघ आपल्याला पाहायला मिळतात. सूर्यकाचा फटका पाहायला मिळतो परंतु फटका मिस टाइम पाहायला मिळते. फटका फसलाय. झेलची संधी. पवनला देखील मैदान सोडावं लागेल. अजून एक धक्का लागत असणार सापाटे संघाला. शरद पवार चषकामध्ये अप्रतिम बॅटिंग राहिली होती अतुल पाटीलची. अर्धशतक देखील ठोकलं होतं त्या मॅच मध्ये दिवा संघाच्या अगेन्स्ट. परंतु या मॅच मध्ये चांगली कामगिरी करायला लागेल. संघ अडचणीमध्ये सापडला आतापर्यंत. धावा येत नाहीयेत. पुन्हा एकदा मंथन गोलंदाजी मार्क होती. स्ट्राईकला असेल अतुल. हलक्यातने खेळून काढत आहे. कॉपी बुक स्टाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण भरधाव वेगाने दुसरीचा प्रयत्न असेल. तिसरी धावेचा प्रयत्न असेल. काय करता मैदानच्या तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये आता फलंदाज बाद होईल. सूरजला देखील मैदान सोडावं लागते. अजून एक धक्का लागत ना रनआउटच्या स्वरूपात सापाटे संघाला.
पुन्हा एकदा मंथन गोलंदाजी मार्कवरती सामनाकडे कुणाल खोदून काढले चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने आपल्याला पाहायला क्षेत्ररक्षक एवढ्या जोराने फेकत करत असताना आता फलंदाज बाद होईल. अतुल पाटीलला मैदान सोडावं लागतंय. रनआउटची विकेट. अजून एक धक्का लागत असताना सापाट संघाला. चौथ्या षटकामध्ये पाहायचं येते गोलंदाजी मार्गवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज कुणालला पाहतोय. जितिकेशच्या बॅटमधून मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नापासून नकार देत आहे बॅटर कुणाल. एकाच धावावरती समाधान मानावं लागते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पारस गोलंदाजी मार्कवरती यॉर्क पद्धतीचा चेंडू होता त्याला फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने कार्पेट रावच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एकाच धावावरती समाधान पाहावं लागते आपल्याला. ऑन द स्टंप पैकी पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतोय पारस या चौथ्या षटकामध्ये. मोठे फटके येत नाही सापाट संघाच्या माध्यमातून. पूर्णपणे बांधून जखडून ठेवले या मॅच मध्ये योगेश आमने बी या संघानं. पुन्हा एकदा लाफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न. बॅटची काढा लागत असताना जितिकेशला देखील मैदान सोडावं लागते. अजून एक धक्का लागतोय सापाट संघाला. आपल्याला सापाडे संघ मोठे फटके येत नाही. पूर्णपणे बांधून जखडून ठेवले गोलंदाज पारसने देखील चौथ्या षटकामध्ये. ग्रामीण स्पोर्ट्स या वाहिनीद्वारे युट्यूबद्वारे आपण घरबसल्या देखील स्पर्धा पाहू शकता. जय मसोबा चषक 2026 फुल टॉस चेंडू परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. थर्डमॅनला रनआउटची संधी असेल. पंचांचा इशारा वाईटचा चेंडू. काय घडतं मैदानच्या आतमध्ये. नो प्लस 2 अशा 3 धावा मिळतील. वाईट प्लस अशा 2 धावा मिळतील. अशा 3 धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती. 27 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा पारस गोलंदाजी मार्कवरती. हाफ ट्रॅकर चेंडू होता.
पुरेपूर फायदा घेता आला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आता. शेवटचे 2 चेंडू शिल्लक चौथ्या षटकामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करतोय पारस. पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू होता. लॉंगॉनला सुरक्षित रक्षण, परंतु थ्रो फेकी एक्झॅक्ट करतात कुठे. एक धाव मिळतीये. एका धावच्या सहाय्याने धाव पुढे सरकत असताना स्थिर स्थगित पाहायला मिळते. 28 आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पारस गोलंदाजी मार्ग होती. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटच्या दिशेने. एकदा पूर्ण. पुन्हा फंबलिंग पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षक उचलतील फेकतील तत्पूर्वी 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 30 या आकड्यावरती. अभिषेक येतो शेवटच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा बॅटची काढा लागत असताना सोपा झेल टिपला जातोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. अजून एक धक्का लागतोय. या मॅच मध्ये सापार्डे संघाला संघ पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जेलची संधी असेल. अजून एक धक्का लागतोय सापार्डे संघाला. पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. धावसंख्या स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. धावफलकावरती धावा फक्त 30. शेवटच्या षटकामध्ये चेंडू शिल्लक असतील ते 4. पुन्हा एकदा लेफ्ट एडिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक फलंदाज बाद होता मैदानच्या आतमध्ये.
विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज भारतच्या माध्यमातून अभिषेक. बघा 12 मॅन नाहीये सापाडे संघाचं, त्यांना 2 धावांची पॅनल्टी असेल. ड्रेसिंग अँड चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला होता तर रनआउटची संधी. ऑल आउटचा संकट या मॅच मध्ये. सापाडे संघ ऑल आउट होतं या मॅच मध्ये. धावसंख्या फक्त स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. 30 धावा आणि 31 धावांचं सोपं आणि माफक लक्ष ठेवल्या मैदानच्या आतमध्ये योगेश्वर आमने बिया संघासमोर. जेव्हा पहिल्या षटक समावते त्यानंतर आम्ही 2 धावा पॅनल्टीचे ऍड करणार आहोत आम्ही या संघाच्या खात्यामध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज रोशनजी संते सरांचा.
टार्गेट या मॅचमध्ये 31 धावांचा आहे. थँक्यू सो मच. आदेश भोईर यांचा आवाज आपण ऐकला आणि सापाड संघाने फक्त आणि फक्त 30च धाव बनवल्या. 31 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आहे. चला, खडे गोलवली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. खडे गोलवली सूरज भगत आणि सचिन गायकवाड यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. बल्ल्यानी या टीमचे स्टार खेळाडू आपण पाहू शकाल. सूरज भगत आणि सचिन दादा गायकवाड असतील, जाकीरभाई असतील, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. देवेंद्र आणि ऋषी ही जोडी आहे आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जितू आहेत. यावेळी बिग हिट करतायत, इनफिल्डच्या वरून खेळतायत, डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झाली कंप्लीट. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड होतोय, तोपर्यंत नक्कीच मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 धावा. या 2 धावांनी श्रीगणेश होतोय. धावसंख्या आहे 2. नक्कीच योगेश 11 आमने बी संघ आपण पाहतोय. आदरणीय विकी दादा केने यांचा संघ आहे. खऱ्या अर्थाने आम्ही एक कॉल केला आणि लगेचच त्यांनी इथे आपला प्रवेश निश्चित केला. आणि विकी दादा केने यांना विनंती असेल आपण आला असाल तर या व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. जय मोसोबा चषकामध्ये दरम्यान येतो हा षटकार. धावसंख्या आहे 8. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी खऱ्या अर्थाने ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. आदरणीय श्री महेंद्र शेठ देसले उद्योजक आंबिवली यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज लाभलेल्या आहेत. त्यांचे देखील मनापासून आभार. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. पंचांचा इशारा नो बॉलचा आहे. नो +2 मिळतील या धावा 3 या चेंडूवरती. फ्रीट आहे, त्याचा फायदा घेऊ शकला नाहीये. आला हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 12. धावसंख्या आहे 12. चला, खडे गोलवली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे. विनर हा सामना असेल यापुढील. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा. फ्रंट फूट नो बॉल आहे. या षटकामध्ये आतापर्यंत 2 नो चेंडू टाकलेले आहेत. धावसंख्या आहे 13. धावसंख्या आहे 13. फ्री हिट आहे. स्ट्राइक इनला बॅट्समन देवेंद्र आहेत. देवेंद्र आणि ऋषी ही जोडी फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करतायत. मिड ऑफला फिल्डर आहे. थोडेसे फंबल झाले आणि तोपर्यंत मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल 14. फ्लाइंग स्टार्ट केलेला आहे. स्वप्नवत सुरुवात झाली आहे. 31 धावा फक्त बनवायच्या आहेत. योगेश 11 आमने बी या टीमला. विकी दादा केने यांचा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. फुल टॉस फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. बॅकअप चांगला आहे. एकच धाव मिळते चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 15 धाव धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धाव पेनल्टीच्या आपण ॲड करूया. एकूण धावसंख्या होईल 17
आणि आता मात्र 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. बॅकफुटला गेले, इनफिल्डच्या वरून खेळतायत, पंच करतायत सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह करताय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. आहे 25 धावा. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर स्विच हिट करतायत. सलग चालाय हा तिसरा चौकार. ऋषी ऑन फायर. सामना खुला गेलाय. जिंकण्यासाठी दोन धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना खुला केलेला आहे. दोन धावांची गरज आहे या मॅच मध्ये. योगेश 11 आमने बी या टीमला. आमने बी संघ पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व निर्माण केलेलं आहे आणि आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश केलेला आहे. विजयाचा हा षटकार येतोय आणि सामना जिंकलेला आहे योगेश 11 आमने बी या संघाने. विकी दादा केने आणि संघाचं अभिनंदन. आपण टॉस